नमस्कार श्रोते हो. नवनाथ भक्तिसराच्या पवित्र कथामालेतील आजचा अध्याय अत्यंत विलक्षण आहे. आज आपण अशा दोन महाशक्तींची भेट पाहणार आहोत, ज्यांच्या सामर्थ्याची तुलना करणेही कठीण आहे. ही कथा आहे एका योग्याच्या परीक्षेची. ही कथा आहे दैवी नियतीची. साधकाच्या जीवनात काही प्रसंग असे येतात की प्रथम दर्शनी संकट वाटतात, परंतु कालांतराने समजते की तेच प्रसंग त्याच्या आध्यात्मिक प्रवासातील पुढील पायरी असतात. मच्छिंद्रनाथांच्या जीवनातही असा एक प्रसंग येणार होता, परंतु त्या प्रसंगापूर्वी नियतीने त्यांची एक परीक्षा घेण्याचे ठरविले होते. मागील अध्यायात आपण पाहिले की देवतांच्या कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने मच्छिंद्रनाथांनी अनेक अद्भुत विद्यांचा लाभ प्राप्त केला होता. साबरी विद्येचे सामर्थ्य त्यांच्या अंगी जागृत झाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत त्यांनी आपला आध्यात्मिक प्रवास पुढे चालू ठेवला. पूर्व दिशेतील पवित्र तीर्थयात्रा पूर्ण करून ते दक्षिणेकडे प्रस्थान करू लागले. नद्यांचे तीर, पर्वतांच्या रांगा, वनप्रदेश, आश्रम आणि देवालये यातून प्रवास करीत करीत ते अखेरीस ते सेतुबंध रामेश्वर या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर विलक्षण वातावरण होते. आकाशात काळे ढग जमू लागले होते. समुद्राच्या लाटा प्रचंड गर्जना करीत होत्या. सर्व दिशांनी पावसाची चाहूल लागली होती. समुद्रकिनाऱ्यावरील त्या गंभीर वातावरणात मच्छिंद्रनाथ पुढे जात होते. तेवढ्यात मच्छिंद्रनाथांच्या दृष्टीस एक विलक्षण दृश्य पडले. समुद्र किनाऱ्याजवळील एका विशाल दरडीजवळ एक प्रचंड बलवान पुरुष मोठमोठे दगड हलवित होता. कधी तो माती उकरत होता, कधी दरड फोडीत होता, कधी गुहेसारखा आश्रय तयार करीत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीत अद्भुत सामर्थ्य दिसत होते. सामान्य मनुष्याला जे कार्य अनेक दिवसात पूर्ण होणार नाही, ते तो काही क्षणात करीत होता. मच्छिंद्रनाथ काही वेळ ते दृश्य पाहत राहिले. अचानक पावसाच्या थेंबांनी पृथ्वीला स्पर्श करण्यास सुरुवात केली. क्षणाक्षणाला पाऊस वाढू लागला आणि तरीही तो महाबलवान पुरुष आपल्या कार्यात मग्न होता. हे पाहून मच्छिंद्रनाथांच्या मुखावर मंद हास्य उमटले. काही क्षणांनी ते त्याच्याजवळ गेले आणि सौम्य परंतु उपरोधिक स्वरात म्हणाले, "अरे वानरा, हे तू काय करीत आहेस? पाऊस आरंभ झाला आहे आणि आता तू निवाऱ्याची व्यवस्था करीत आहेस. घराला आग लागल्यानंतर विहीर खणण्यास आरंभ करावा, त्याप्रमाणे हे तुझे कार्य दिसते. आधीच व्यवस्था केली असतीस तर हा प्रसंग ओढवला नसता." हे शब्द ऐकताच त्या बलवान पुरुषाने आपले कार्य थांबविले आणि त्याने मागे वळून मच्छिंद्रनाथांकडे पाहिले. त्या दृष्टीत तेज होते, शौर्य होते आणि एक विलक्षण स्थैर्यही होते. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. एकीकडे योग सामर्थ्याचा अधिपती, तर दुसरीकडे भक्ती आणि पराक्रमाचा मूर्तिमंत अवतार. भक्त हो महान आत्मे जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची ओळख शब्दांपूर्वीच होते, परंतु अनेक वेळा दैवी योजना वेगळी असते. महापुरुषांची भेट सरळ होत नाही. तिच्या मागे एखादा गूढ हेतू दडलेला असतो. त्या बलवान पुरुषाने शांत स्वरात विचारले, "महाराज, आपण कोण आहात?" नाथ उत्तरले, "मी एक जती आहे. लोक मला मच्छिंद्रनाथ या नावाने ओळखतात." जती? त्या पुरुषाने पुन्हा प्रश्न केला. "लोक तुम्हाला जती का म्हणतात?" मच्छिंद्रनाथ म्हणाले, "गुरुकृपेने आणि साधनेच्या बळावर काही सामर्थ्य प्राप्त झाले आहे. त्या कारणाने लोक मला जती म्हणतात." हे ऐकताच त्या पुरुषाच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. तो म्हणाला, "आजवर आम्ही एकच जती ऐकला होता आणि तो म्हणजे हनुमंत. परंतु आता दुसरीही एक जती प्रकट झालेली दिसतात." हे शब्द ऐकूनही मच्छिंद्रनाथ शांतच राहिले. कारण खरा योगी स्तुतीने फुगत नाही आणि उपहासाने दुखावत नाही. तो आपल्या अंतरंगात स्थिर असतो. परंतु त्या पुरुषाच्या मनात आता एक विचार जागृत झाला होता. हा योगी नेमका कोण आहे? याच्या शब्दांमागे केवळ आत्मविश्वास आहे की खरे सामर्थ्य? आणि दुसरीकडे मच्छिंद्रनाथांनाही जाणवत होते की हा साधासुद्धा मनुष्य नाही. याच्या अंगी असामान्य तेज आहे. श्रोते हो, जीवनात अनेकदा असे घडते, आपण एखाद्या व्यक्तीला प्रथमदर्शनी सामान्य समजतो, परंतु काही काळानंतर आपल्याला समजते की ती भेट साधी नव्हती. त्या भेटीत नियतीचा एक मोठा हेतू दडलेला होता. आता समुद्रकिनारी समुद्राच्या लाटा गरजत होत्या. आकाशात विजा चमकत होत्या आणि दोन महान आत्मे एकमेकांसमोर उभे होते. त्या बलवान पुरुषाच्या मनात आता एकच विचार होता. हा योगी खरोखरच सामर्थ्यवान आहे की केवळ शब्दांनी स्वतःची महती सांगत आहे? कारण या जगात अनेक लोक स्वतःचे मोठेपण सांगतात, परंतु संकटाचा प्रसंग आला की त्यांचे सामर्थ्य क्षणात नाहीसे होते. खरा हिरा अग्नीत तापल्यानंतरच ओळखला जातो. तसेच खऱ्या साधकाची परीक्षा प्रसंगांच्या आगीतच होते. तो पुरुष पुन्हा म्हणाला, "नाथ, तुम्ही स्वतःला जती म्हणविता, परंतु त्या नावामागे सामर्थ्य किती आहे हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे." नाथ शांत स्वरात म्हणाले, "सामर्थ्य माझे नाही. जे काही आहे ते श्रीगुरूंचे आहे. आणि गुरुकृपा ज्या ठिकाणी असते तेथे अशक्य असे काही उरत नाही." हे उत्तर ऐकताच त्या पुरुषाच्या डोळ्यात वेगळेच तेज चमकले.
कारण अहंकारी मनुष्य कधीच असे उत्तर देत नाही. अहंकारी म्हणतो, हे मी केले, ते मी केले. परंतु सिद्धयोगी म्हणतो, हे गुरूंनी करवून घेतले. तरीही त्याच्या मनातील शंका दूर झाली नव्हती. तो म्हणाला, असे असेल तर मी तुम्हाला एक कला दाखवितो. तिचे निवारण करून दाखवा. नाथ उत्तरले, तुम्ही तुमचे कार्य करा. त्याचे निवारण गुरुकृपा करेल. हे ऐकताच त्या पुरुषाने विशाल हास्य केले आणि क्षणभरात त्याने आकाशाकडे झेप घेतली. त्याच्या उड्डाणाचा वेग इतका प्रचंड होता की जणू वादळच आकाशात धावले होते. मच्छिंद्रनाथ शांत उभे राहून ते दृश्य पाहत होते. काही क्षणात तो दूर अदृश्य झाला आणि अचानक आकाशात एक अद्भुत दृश्य दिसू लागले. दूरवरून जणू काही काळे ढग येत आहेत असे वाटत होते. परंतु ते ढग नव्हते, ते होते प्रचंड पर्वत. एक दोन नव्हे तर 7 विशाल पर्वत. आकाश मार्गाने ते थेट मच्छिंद्रनाथांच्या दिशेने झेपावत होते. सामान्य मनुष्य असता तर ते दृश्य पाहूनच भयाने थरथर कापला असता. परंतु नाथांच्या मुखावर किंचितही चिंता नव्हती. कारण ज्याने मन जिंकले त्याला बाह्य संकटे भयभीत करू शकत नाहीत. हे पर्वत केवळ दगडांचे नव्हते. साधकाच्या जीवनातही असे पर्वत येतात. कधी दुःखाचा पर्वत, कधी अपमानाचा पर्वत, कधी मोहाचा तर कधी संकटांचा पर्वत. ते अचानक कोसळतात आणि त्यावेळी मनुष्याचे खरे सामर्थ्य प्रकट होते. मच्छिंद्रनाथांनी डोळे मिटले, अंतर्मनात श्री गुरूंचे स्मरण केले. त्यांच्या ओठांवर मंत्र उमटू लागला. क्षणभरात त्यांनी हात वर केला आणि गंभीर स्वरात उच्चारले, स्थिर, स्थिर. त्या शब्दात केवळ आवाज नव्हता. त्यामागे साधना होती, तपश्चर्या होती, गुरुकृपा होती आणि मग चमत्कार घडला. आकाशातून वेगाने झेपावणारे ते 7ही पर्वत अचानक थांबले. जणू काळच थबकला होता. ते पर्वत आकाशात स्थिर उभे राहिले. ना पुढे सरकत होते, ना खाली पडत होते. समुद्र गर्जना करत होता, वारा वाहत होता, मेघ धावत होते, परंतु पर्वत मात्र जागच्या जागी खिळून राहिले होते. दूरवरून हे दृश्य पाहणारा तो महाबली पुरुष क्षणभर स्तब्ध झाला. त्याला अपेक्षा होती की हा योगी घाबरेल किंवा संकटातून वाचण्याचा प्रयत्न करेल. परंतु येथे तर घडले उलटेच. पर्वतांचा वेग थांबला होता आणि योगी अजूनही पूर्वीप्रमाणे शांत उभा होता. तरीही परीक्षा संपलेली नव्हती, कारण परीक्षक अजून समाधानी झाला नव्हता. तो पुन्हा आकाशात झेपावला आणि यावेळी त्याने आणखी मोठी शक्ती वापरण्याचे ठरविले. क्षणात त्याने आणखी अनेक पर्वते उचलले. एक नव्हे, दोन नव्हे तर शेकडो पर्वत. आकाश जणू पर्वतांनी भरून गेले. दूरवर पाहणाऱ्यास असे वाटले असते की संपूर्ण पर्वतराजीच आपल्या जागेवरून उखडून निघाली आहे आणि मग एकामागून एक पर्वत मच्छिंद्रनाथांच्या दिशेने झेपावू लागले. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावरील दृश्य अत्यंत अद्भुत होते. वरून पर्वत कोसळत होते. समुद्र प्रचंड गर्जना करीत होता. मेघांच्या कडकडाटाने दिशा दणाणून गेल्या होत्या. परंतु या सर्व गोंधळाच्या मध्यभागी मच्छिंद्रनाथ मात्र हिमालयाप्रमाणे अचल उभे होते. जीवनात संकटे एकेकटी येत नाहीत, तर एक संकट संपत नाही तोवर दुसरे समोर उभे ठाकते. कधी कधी असे वाटते की सर्व दिशांनी अडचणींचाच मारा होत आहे. परंतु साधकाची खरी परीक्षा तेव्हाच असते, जो परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्याआधी स्वतःचे मन स्थिर करतो. त्यालाच विजय प्राप्त होतो. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा एकदा गुरुस्मरण केले. त्यांच्या ओठावर तोच मंत्र होता आणि त्यांच्या अंतःकरणात गुरूंवरील अखंड विश्वास. क्षणाक्षणाला पर्वत येत होते आणि क्षणाक्षणाला ते आकाशातच स्थिर होत होते. आणि मच्छिंद्रनाथांच्या मुखावरील शांतता मात्र तशीच होती. अखेरीस त्या महाबली पुरुषाच्या लक्षात आले की ही सामान्य सिद्धी नाही. हा योगी केवळ मंत्र म्हणत नाही, तर त्याच्या मागे प्रचंड तपश्चर्याचे सामर्थ्य उभे आहे. तरीही त्याच्या मनातील जिज्ञासा पूर्णपणे निवळली नव्हती. तो मनाशी म्हणाला, आता शेवटचा प्रयत्न करून पाहू. क्षणात त्याने आपले रूप विस्तारण्यास सुरुवात केली. त्याचे शरीर वाढू लागले. त्याचा आकार वाढत गेला. पर्वत लहान वाटू लागले. वृक्ष तृणासारखे भासू लागले आणि काही क्षणात त्यांनी विराट रूप धारण केले. ते दृश्य इतके भव्य होते की सामान्य मनुष्याने ते पाहिले असते तर त्याला देवदर्शनाचा भास झाला असता. त्याने एक अत्यंत विशाल पर्वत उचलला. तो पर्वत इतर सर्व पर्वतांपेक्षा कितीतरी मोठा होता, जणू पृथ्वीचा एक भागच उचलून घेतला होता. आता त्याच्या मुखावर गंभीर भाव होते. त्याने पूर्ण शक्तीनिशी तो पर्वत उचलला आणि मच्छिंद्रनाथांच्या दिशेने झेपावण्यास सज्ज झाला. परंतु त्याच वेळी मच्छिंद्रनाथांनी त्याच्याकडे लक्ष दिले. आतापर्यंत ते केवळ पर्वत थांबवित होते, परंतु आता त्यांनी त्या परीक्षकाकडे पाहिले. क्षणभर त्यांच्या अंतर्मनात एक विचार चमकून गेला. हा साधा सुद्धा जीव नाही. याच्या रूपामागे महान दैवी शक्ती दडलेली आहे. नाथांनी समुद्राचे पाणी आपल्या करकमलात घेतले आणि डोळे मिटून मंत्रोच्चार केला आणि ते मंत्र सिद्ध जल त्या विराट पुरुषाच्या दिशेने शिंपडले. क्षणभर सर्व काही शांत झाले आणि पुढच्याच क्षणी एक अद्भुत घटना घडली. ज्याने पर्वत उचलला होता, ज्याचे शरीर वज्रासारखे सामर्थ्यवान होते, जो आकाशात विहार करीत होता, तो त्याच अवस्थेत स्थिर झाला. हात वर, मस्तकावर पर्वत, परंतु शरीराची कोणतीही हालचाल नाही. तो जसा होता तसाच थिजून उभा राहिला, जणू काळाने त्याला स्पर्श केला होता. क्षणभरासाठी सर्व दिशात विलक्षण शांतता पसरली. समुद्रही जणू स्तब्ध झाला होता. कारण हा प्रसंग सामान्य नव्हता. ज्याच्या पराक्रमाच्या कथा
त्रैलोक्यात प्रसिद्ध होत्या, जो पर्वत उचलू शकत होता, जो क्षणार्धात आकाशमार्गाने भ्रमण करू शकत होता, तो आज एका योगीच्या मंत्रशक्तीपुढे स्थिर झाला होता. याच वेळी एक सूक्ष्म हालचाल घडली. समुद्राच्या लाटांची दिशा बदलली. आकाशात एक अद्भुत तेज प्रकट होऊ लागले आणि त्या तेजातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. तो होता स्वयं वायुदेव, प्राणशक्तीचा देव आणि त्या स्थिर उभ्या असलेल्या महाबली पुरुषाचा पिता. वायुदेवांनी आपल्या पुत्राकडे पाहिले. त्यांच्या मुखावर चिंता होती, परंतु त्याचबरोबर मच्छिंद्रनाथांविषयी आदरही होता. त्यांनी शांतपणे मच्छिंद्रनाथांच्या समीप येऊन नम्रतेने विनंती केली, नाथ, आपण महान सिद्धयोगी आहात. आपल्या सामर्थ्याचा अनुभव आम्हाला आला आहे. माझ्या पुत्राची परीक्षा पूर्ण झाली आहे. आता कृपा करून त्याची मुक्तता करावी. मच्छिंद्रनाथांच्या अंतःकरणात करुणा होती. सिद्धी असूनही त्यांच्यात अहंकार नव्हता. ज्याच्या मनात दया नसते तो खरा योगी होऊ शकत नाही. नाथांनी वायुदेवांकडे प्रेमाने पाहिले. पुन्हा एकदा मंत्रोच्चार केला. समुद्रातील जल मंत्रसिद्ध केले आणि ते जल त्या स्थिर उभ्या असलेल्या महाबली पुरुषावर शिंपडले. क्षणात बंधन दूर झाले. समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा शांतता पसरली. बंधनातून मुक्त झालेला तो महाबली पुरुष काही क्षण निश्चल उभा राहिला. त्याच्या मुखावर आता क्रोध नव्हता, अहंकार नव्हता, तर आदर आणि आश्चर्य यांचा संगम होता. तो पुढे आला. त्याने मच्छिंद्रनाथांसमोर मस्तक झुकविले आणि अत्यंत आदराने उद्गारला, धन्य धन्य आहात नाथ. हे केवळ शब्द नव्हते, तर ते एका महापुरुषाने दुसऱ्या महापुरुषाला दिलेले मान्यतेचे वचन होते. त्याच वेळी वायुदेवांनी आपल्या पुत्राकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, बाळा, आता तरी तुझ्या मनातील शंका दूर झाली असेल. ज्यांच्यासमोर तू उभा आहेस ते सामान्य योगी नाहीत. यांनी केवळ तुलाच नव्हे तर मलाही आपल्या मंत्रशक्तीने स्थिर केले. ही सिद्धी केवळ तपाची नाही, ही सिद्धी गुरुकृपेची आहे. वायुदेव पुढे म्हणाले, मारुती, तू आपल्या बाहुबलाचा अभिमान बाळगू शकतोस, परंतु लक्षात ठेव, ज्या योग्याच्या अंतःकरणात गुरूंचे अखंड स्मरण असते, त्याच्या पुढे देवता देखील सहाय्यास उभ्या राहतात. हा योगी स्वतःच्या सामर्थ्यावर चालत नाही. यांच्या प्रत्येक श्वासामागे ईश्वरी संकल्प कार्यरत आहे. वायुदेवांचे हे शब्द ऐकताच त्या महाबली पुरुषाने पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथांना नम्रतेने प्रणाम केला. मच्छिंद्रनाथांनीही तत्काळ पुढे येऊन प्रथम वायुदेवांना आणि नंतर त्या दिव्य पुरुषाला साष्टांग नमस्कार केला. श्रोते हो, याच ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठा गुण दिसून येतो. ज्याने काही क्षणांपूर्वी त्यांची कठोर परीक्षा घेतली, ज्याने पर्वतांचा वर्षाव केला, त्याच्याविषयीही त्यांच्या मनात राग नव्हता. कारण संतांचा स्वभाव विजय मिळविणे नसतो, तर हृदय जिंकणे असतो. क्षणभर सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण झाले. समुद्राची गर्जना जणू मंद झाली. वाऱ्याची झुळूकही शांत झाली. जणू निसर्गालाही या दिव्य मिलनाचा आनंद झाला होता. तेव्हा त्या महाबली पुरुषाने प्रेमाने मच्छिंद्रनाथांकडे पाहिले आणि म्हणाला, नाथ, आजपासून तुम्ही निसंकोचपणे स्वतःला जती म्हणू शकता. त्या नावाचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. हे ऐकताच मच्छिंद्रनाथ मंद स्मित करीत म्हणाले, आपण माझ्यावर इतके प्रसन्न झालात याचा मला आनंद आहे. परंतु माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत आहे. आपण त्रिकालज्ञानी आहात. आपल्याला माझे स्वरूप ठाऊक होते. असे असताना माझी अशी कठोर परीक्षा घेण्याचे कारण काय? हा प्रश्न ऐकताच त्या महाबली पुरुषाच्या मुखावर गूढ स्मित उमटले. कारण आता ते एक असे रहस्य सांगणार होते, जे केवळ या भेटीचेच नव्हे, तर मच्छिंद्रनाथांच्या पुढील संपूर्ण जीवन प्रवासाचे दार उघडणार होते. ते रहस्य काय होते आणि त्या प्रश्नाच्या उत्तराने मच्छिंद्रनाथांच्या जीवनाला कोणते नवीन वळण मिळाले, हे आपण पुढील भागात पाहू. तर श्रोते हो, आजच्या या अध्यायात आपण एक अत्यंत विलक्षण प्रसंग अनुभवला. एका बाजूस होते अपरंपार भक्तीचे मूर्तिमंत स्वरूप पवनपुत्र श्री मारुती, तर दुसऱ्या बाजूस होते गुरुकृपेने सिद्धी प्राप्त केलेले महान योगी श्री मच्छिंद्रनाथ. या दोघांमध्ये झालेली शक्ती परीक्षा ही अहंकाराची नव्हती, ती होती सत्याची परीक्षा. मारुतींना जाणून घ्यायचे होते की देवतांनी ज्या योग्यावर कृपा केली आहे त्या योग्याचे सामर्थ्य किती आहे, आणि मच्छिंद्रनाथांनाही सिद्ध करून दाखवायचे होते की खऱ्या योग्याचे सामर्थ्य त्याच्या शरीरात नसते, तर त्याच्या गुरुभक्तीत असते. या कथेत पर्वत हे केवळ पर्वत नाहीत, ते आपल्या जीवनातील संकटांचे प्रतीक आहेत. अशा अनेक पर्वतांचा वर्षाव प्रत्येक साधकावर होत असतो. परंतु ज्याच्या अंतःकरणात गुरूंचे अखंड स्मरण आहे, ज्याची श्रद्धा अचल आहे आणि ज्याचे मन स्थिर आहे, त्याच्यासमोर ही सर्व संकटे निष्प्रभ ठरतात. याच अध्यायात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. मच्छिंद्रनाथांनी कोणत्याही क्षणी आपल्या सिद्धीचा अभिमान बाळगला नाही. शक्ती असूनही नम्रता, सिद्धी असूनही करुणा आणि विजय असूनही विनय, हेच संतत्वाचे खरे लक्षण आहे. याच कारणामुळे पुढे नियती त्यांच्याकडून एक अत्यंत विलक्षण कार्य करून घेणार होती. मारुतींनी सांगितलेल्या रहस्यामुळे आता मच्छिंद्रनाथ स्त्री राज्याकडे प्रस्थान करणार आहेत. परंतु ते राज्य नेमके कसे होते? मैनाकिनी राणी कोण होती? तिने इतकी कठोर तपश्चर्या का केली होती? आणि त्या राज्यात प्रवेश केल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या जीवनात कोणते अद्भुत परिवर्तन घडणार होते? या सर्व रहस्यांचा उलगडा आपण पुढील अध्यायात जाणून घेऊ. म्हणून हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि या कथेबद्दलची अनुभूती
आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. नवनाथांच्या अशाच अद्भुत, प्रेरणादायी आणि अध्यात्मपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासह अवश्य शेअर करा. पुन्हा भेटूया नवनाथ भक्तिसराच्या पुढील अध्यायासह. तोपर्यंत अलख निरंजन आदेश.